हॅलो. हा, नमस्कार. हो सर, जसं की तुम्ही मागील रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 11 जानेवारी नंतर वातावरणात बदल होणार आहे. मग हो, तो बदल कसा राहील नेमका शेतकऱ्यांसाठी याबद्दल माहिती हवी होती. तर आज आहे 10 जानेवारी 2026. हो. तर शेतकऱ्याला म्हणा आजच्या दिवस आणखीन थंडी आहे. हो. 11 तारखेला म्हणतात लगेच आभाळ येईल आणि 12 तारखेला म्हणतं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, हो. हो. इकडं विदर्भात इतकं आभाळ येईल की खूपच. आणि हो. मग काही काही ठिकाणी पाऊस देखील पडेल. हो. हो. 12 तारखेला. 12 तारखेला. 11 तारखेला काय होईल रात्रीच्याला? हो. नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हम्म. हिंगोली जिल्हा, चंद्रपूर, लातूर, हम्म. बीड, परभणी, सोलापूर, सांगली ह्या पट्ट्यामध्ये काय होईल? आभाळ येईल हो. हो. 11ला रात्रीच्याला. हो. आणि 12ला रात्री काय होईल? मग काही काही ठिकाणी पाऊस पडेल. हो. हो. तर मग त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात देखील पाऊस पडेल, सांगलीकडे देखील पडेल, पुण्याकडे देखील पडेल, अहिल्यानगरकडे पडेल, बीड जिल्ह्यात कडाष्टी तिकडे देखील पडेल, त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात, जालना संभाजीनगर, हम्म. इकडं नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, हो. तुरळक म्हणजे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी असं पाऊस पडलेला असं थेंबे तरी येतील, कुठं पेंडोलता पाऊस पडेल असं होईल. हो. हो. म्हणजे थंडी आजचे दिवस आहे, उद्या आभाळ येईल आणि 12 जानेवारीला पाऊस काही 12, भागांमध्ये. 13, 14च्या दरम्यान राज्यभर ढगाळ वातावरण, इतकं सूर्य दिसणार नाही, सूर्यदर्शनच होणार नाही 12, 13. बापरे! म्हणजे भरपूर आभाळ येणार आहे तर. हो हो. हो. म्हणजे शेतकऱ्यांना त्या 2-3 दिवसात खूप काळजी घ्यावी लागेल सर पिकांची. हो, पिकाची काळजी. हो. तर त्याच्यानंतर पाऊस पडल्याच्या नंतर धुकं येणार, हो. त्याच्यामुळे बुरशीनाशकाची फवारणी करणे गरजेचं आहे. हो. हो. बरोबर. हे आभाळ येणं एक फुलवर्गीयासाठी चांगलं आहे. समजा फुलं खूप लागत येतं. हो. 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 हम्म. हो. म्हणजे फुलवर्गीय पिकांसाठी चांगलं राहील, परंतु आपण जे म्हणतो मावा, कीड जी पडते त्यासाठी हो, शेतकऱ्यांना काळजी पण घ्यावं लागेल. घ्यावं लागेल. हो. अ, ऊसतोड कामगारासाठी जरा हे होईल, कारण की ना पाऊस येईल अचानक. हो. हो. त्याच्यामुळे काही काही ठिकाणी थोडा जास्त पडला तर तिथले वाहनं बंद होतील. हो. हो. म्हणजे काही भागांमध्ये जास्तही पडेल, काही भागात पेंडोनी पडेल असं. पिंडोर आणि कुठं हो. सोडून पण देईल. हो. हो. असा सर्वदूर नाही पडणार, पण पाऊस येणार आहे. हो. हो. नक्कीच. सर आता आमच्या भागामध्ये जर पाहिलं तर शेतकरी बांधवांचं कांदा काढणीचं काम चालू आहे. मग त्यांना तुम्ही काय अंदाज द्याल? तर त्यांना म्हणा की 2-3 दिवस थांबा म्हणा, आता म्हणजे हो. 14 तारखेपर्यंत थांबा, आणि त्याच्यानंतर 15 तारखेच्या नंतर परत सुरू करा. हो. हो. सर 15 जानेवारी नंतर वातावरण सुरळीत होणार का? हो, पण 15च्या नंतर राज्यभर ढगाळ वातावरण चालूच राहणार आहे. हो. हो. म्हणजे हम्म. वातावरण ढगाळ राहील, परंतु पाऊस 15 तारखेपर्यंत काही भागात पडेल, काही नाही हो असं. हो हो हो. 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 आणि मग सर आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये कसं राहील वातावरण? फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील काय होईल आता, म्हणजे हे 12च्या नंतर जे आभाळ सुरू होईल, तर मग शेवटपर्यंत आभाळच राहील मग. हो. हो. फक्त आभाळ राहणार आहे, पाऊस नाही तर. नाही. हो. हो. म्हणजे शेतकऱ्यांना तसं काही 15 जानेवारी नंतर घाबरण्याचं काही नाही, आणि ज्या शेतकऱ्यांना शेतीतली कामे करायची जी की भिजण्याजोगी आहे, तर त्यांनी ती हो 15 जानेवारी नंतर करावीत. हो. हो, नक्कीच. सर पुन्हा एकदा आपल्या शेतकरी बांधवांना 12 जानेवारी ते 15 ह्याच जानेवारी. म्हणजे पाऊस येण्याचं खरं कारण सांगतो काय होणार आहे. हो. तिकडं तामिळनाडू म्हणजे बंगालच्या खाडीमध्ये काय होणार आहे, तिकडे चेन्नईकडे एक चक्रीवादळ आहे. हो. हो. ते चक्रीवादळ काय होणार आहे, तामिळनाडू तिरुपतीकडे खूप पाऊस पडणार आहे. ज्यांना तिरुपतीला जायचं असलं तर ह्या हो. हो. 2-3 दिवस तिकडे पाऊस आहे म्हणा. 10 म्हणजे आजच होईल तिकडे सुरू, 10, 11, 12, 13. हो. हो. तर तिकडे ते चक्रीवादळ असल्यामुळे इतका पाऊस पडणार आहे की जसं पावसाळ्यातला सारखा तामिळनाडू, केरळमध्ये पडणार आहे. हो. हो. त्याचा असं थोडा आंध्र प्रदेशला होणार आहे, त्याचा पुन्हा तेलंगणाला होणार आहे, कर्नाटकला देखील होणार आहे. पण हो. तिकडे ह्या 4 राज्यात पाऊस पडत असल्यामुळे महाराष्ट्राचे जे सीमालगतचे जिल्हे आहेत हो. त्याला हो. मग थोडा जास्त पाऊस पडेल. मग त्याच्यामध्ये लातूर जिल्हा येते, परभणी जिल्हा येते, नांदेड जिल्हा येते, हो. हो. सोलापूर जिल्हा येते, धाराशिव जिल्हा येते, बीड जिल्हा येते, हं, हं. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर. हो. हो. ह्या त्याच्यामुळे तिकडे पण त्या राज्यात पाऊस पडत असल्यामुळे त्याचा असर आपल्याला होणार आहे. हो, बरोबर. आणि त्याच्यानंतर पुन्हा 22-23च्या नंतर परत एकदा वातावरणात बदल होणार आहे बरं का. शेवटच्या आठवड्यात जानेवारीच्या. हो. हो. सर. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे. मग ते विदर्भाकडे येईल ती.
हो हो. फक्त विदर्भात राहील का? इकडं नाही का आपल्या पश्चिम महाराष्ट्र? आपल्याकडे येईल पण पण 22-23 विदर्भाकडे येणार आहे. हो हो हो. म्हणजे पूर्ण हा जानेवारी जो महिना आहे त्यामध्ये पावसाचं शेड्यूल राहणारच आहे तर कमी जास्त. हो. हो नक्कीच. सर धन्यवाद आपल्या शेतकऱ्यांना योग्य आणि डिटेल माहिती दिल्याबद्दल.